मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील 23 नंबरची कविता मंगळावरची शाळा। तर आपण आता ह्या कवितेचे वाचन करून घेऊयात। मंगळावरची मुले पृथ्वीवर आली, शाळेतल्या गमती सांगू लागली। एकदा काय झालं, मंगळावरची मुले पृथ्वीवर आली, शाळेतल्या गमती सांगू लागली। तर ते मंगळावरची जे मुलं आहेत ते पृथ्वीवर आलेत आणि ते त्यांच्या मंगळावरची शाळा कशी आहे त्याच्या गमती सांगत आहे। मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते, पुस्तकाचे ओझे खांद्यावर नसते, संगणक पेटीच वर्गात असते, शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते, मुलांपाशी असते संगणक डब्बी, तिच्यात असते सगळी खुबी। इतक्यात तबकडी चमकू लागली, मुलांना घेऊन भुरकन गेली। तर मुलांनो, खूप छोटी अशी आणि खूप मजेशीर अशी ही मंगळावरची शाळा ही कविता तुमच्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकात आहे आणि खूप सुंदर आणि खूप छान अशी कविता आहे। चला आता मी तुम्हाला ही कविता परत एकदा समजून सांगते। तशी या कवितेची भाषा एकदम साधी, सरळ, सोपी आहे। वाचली तरी लगेच आपल्याला त्या कवितेचा अर्थ कळतो। तर या कवितेमध्ये कवीने खूप सुंदर अशी कल्पना मांडली आहे। कवीने कल्पना मांडली आहे की एकदा काय झालं, मंगळावरची मुले डायरेक्ट पृथ्वीवर आली आणि त्यांनी त्यांच्या शाळेतल्या म्हणजे मंगळावरच्या शाळेतल्या गमती त्या पृथ्वीवरच्या मुलांना सांगू लागली। तर मंगळावरच्या शाळेतली मुलं सांगतात की मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते आणि पुस्तकाचे ओझेही नसते, जसे आपल्या पृथ्वीवर असते तसं मंगळावरच्या शाळेत नसतं। असं कोण सांगतंय? मंगळावरची मुले पृथ्वीवरच्या मुलांना सांगतात। पुढे ती मुले म्हणतात की संगणक पेटीच वर्गात असते। त्यांच्या वर्गात काय असते? संगणक पेटी। संगणक पेटी म्हणजे कॉम्प्युटर असतं। शिक्षकांच्या हातात पुस्तक नसतं आणि त्यांच्या शिक्षकांच्या हातात पुस्तक नसतं। मुलांपाशी असते संगणक डब्बी। त्यांच्यापाशी काय असतं? संगणकच असतं म्हणजे कॉम्प्युटरच असतं। त्याच्यात असते सगळी खुबी आणि त्यातूनच ते सगळं शिकतात आणि त्यातच सगळी कला असते कॉम्प्युटरमध्ये। आणि मंगळावरच्या शाळेमध्ये फक्त कॉम्प्युटरवरच अभ्यास केला जातो, कॉम्प्युटरला संगणक म्हटलेलं आहे। आणि हे ते मुलं एवढं सगळं सांगत असतात तेवढ्यात तितक्यात तबकडी चमकू लागली आणि मुलांना घेऊन भुरकन गेली। आणि तेवढ्यात त्यांची जे विमान आहे ते आलं, यान आहे ते आलं आणि ते मुलांना भुरकन घेऊन गेली। तर चला आता आपण ह्या कवितेचे क्वेश्चन आन्सर बघूयात। पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातलं अ नंबरचं आहे, पृथ्वीवर कोण आले? तर पृथ्वीवर कोण आले? पृथ्वीवर आले मंगळावरची मुले। इथे मी एका वाक्यात लिहितेय, तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे। मंगळावरच्या शाळेत काय नसते? मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते, तसेच पुस्तकांचे ओझे खांद्यावर नसते। पुढचा प्रश्न आहे, मुलांना घेऊन तबकडी कोठे गेली असेल? तर ह्याचं उत्तर आहे की मुलांना घेऊन तबकडी मंगळावर गेली असेल। तुमच्या शाळेतील कोणती गंमत तू मंगळावरील मुलांना सांगशील? तर ह्याचं उत्तर तुम्ही मनानेही लिहू शकता। तर तुम्ही असं सांगू शकता की आमच्या शाळेमध्ये आम्ही मैदानावर खूप सुंदर असे खेळ खेळतो। पुढचा प्रश्न आहे, कोठे असते ते लिही। संगणक पेटी कुठे असते? मंगळावरच्या वर्गात असते। संगणक डब्बी मुलांच्या हातामध्ये असते। तर मुलांनो, अशा प्रकारे ही सुंदर अशी आणि छोटीशी अशी इयत्ता दुसरीच्या कवितेचा आपण अभ्यास केला। तर अशाच नवनवीन कवितांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक यू।